बघूयात पुढची बातमी। अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची पाहणी करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्यासाठी 1800 झाडांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। महाजन माझी आणि तुमची दुश्मनी नाहीये आणि झाली तरी काही फरक पडत नाही असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। तपोवनातील एकही गवताची काळी हल्ली नाही पाहिजे असंही सयाजी शिंदेंनी बोलून दाखवलंय। नाशिकमध्ये आलेला आहात। खरं तर या आंदोलनाची सुरुवात छोटी होती, आता कुठेतरी मोठं स्वरूप जे आंदोलनानं प्राप्त केल्याचं पाहायला मिळतं। नाही, आता बघा ही एवढं मोठं खोड आहे, याला आधी पिवळं फुली मारायची, नंतर हिरवा कलर मारायचा। हे सर्वसामान्य झाडाची आपली सगळ्यांची चेष्टा आहे। डायरेक्ट असे कोणा करता यम आहे का तुम्ही? शासन म्हणजे काय यम आहे काय? उठणाऱ्या लोकांना या झाडांना तोडणार। त्यामुळे आपण कोणी तुटता कामा नये, झाड वाचलं पाहिजे, आपले आई बाप वाचले पाहिजे। धन्यवाद। नक्कीच गिरीश महाजन म्हणालेले आहेत, एक झाडाला 10 नाही तर 15 झाडे लावू, 1000च्या बदल्यात 15,000 लावू, त्याचा खर्च महापालिका करेल। काय राजकारण ह्या गोष्टीवरती आता विश्वास राहिला नाही लोकांचा। त्यामुळे तुम्ही काय बोलताय ते करा, तुम्ही 10 झाडं लावा पण तोडू नका झाडं। आधी झाडं लावा ना, झाडं लय कमी झालीत आपल्या जगातली, त्यामुळे झाडं तोडू नका। गेल्या गिरीश महाजन म्हणून तुमच्या लहानपणीचं जंगल आठवा आणि आताच आठवा। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। नगर परिषद नगरपालिका निवडणुकांमुळे नागपूरमध्ये आता चेकपोस्ट उभारण्यात आलेली आहेत। निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या चेकपोस्ट असतील। संशयित वाहनांवरती निवडणूक आयोग आणि पोलिसांचा 24 तास वॉच असणार आहे। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा 24 तास चेकपोस्ट या ठिकाणी तैनात आहे। निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलीस तैनात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदान प्रभावित होईल, मतदार प्रभावित होईल अशा कुठल्या वस्तूंची वाहतूक केली जाते का याची कसून तपासणी जी आहे ती ठिकठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। निवडणूक जवळ आलेली आहे, प्रचारासाठी काही दिवस उरलेले आहे। 30 तारीख ही प्रचाराची शेवटची वेळ आहे, दिवस आहे, तारीख आहे। त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून कसून तपासणी वेगवेगळ्या चेकपोस्टवर सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यातील 10 महाविद्यालयांमध्ये आता आपलं सरकार केंद्र सुरू होणार आहे। आपले सरकार केंद्र सुरू करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे। दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची वणवण त्यामुळे आता थांबणार आहे। प्राप्त झालेल्या 60 अर्जांपैकी 10 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील स्फोट प्रकरणी आता दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या कपाटामध्ये 18 लाख रुपये आढळलेले आहेत। 22 क्रमांकाच्या खोलीतील कपाटामध्ये 18 लाख रुपये सापडलेत। शाहीनकडे एवढी रक्कम नेमकी आली तरी कुठून याचा तपास केला जातोय। बातमी आता मुंबईतून आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नवीन पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। व्हेन इट ऑल बिगन असं पुस्तकाचं नाव आहे। हे पुस्तक राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित आहे। त्यांनी हाताळलेल्या अनेक महत्त्वाच्या क्राईम कथा या पुस्तकात आहेत। अभिनेते नाना पाटेकर, अजय देवगण, दिग्दर्शक महेश भट्ट, दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर, नाना पाटेकर हे कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच अनेक माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पत्रकार देखील या कार्यक्रमात उपस्थित होते। This book took me 38 years of research, and as Nana said, I wasted government time by jotting diaries. You know, every criminal who I spoke to, every person who I questioned, his or her name is in those diaries with what I asked them, what they said, what I felt. So it was all in the diary. So I personally handled, so I know who was doing what. Like Rohit just said, and that you say, Mumbai today Mumbai is considered one of the most safest cities today. But we all also remember Mumbai, a very, very different Mumbai. And those years of fear and the bomb blasts, the extortions, the thanks to officers like you and all of you all here, that today we feel so safe and Mumbai is transformed.
बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है आपका पुलिस खाते में। 26/11 में मैंने आपका रोल भी अदा किया था। मैं एक सवाल आपको पूछना चाहता हूँ, ये लिखने से पहले जब आप पुलिस फोर्स में थे, वहाँ जॉट डाउन करते थे, लिखते थे उसको कुछ डायरी थी, तो मतलब आप गवर्नमेंट के वक्त का गलत इस्तेमाल करते हैं।